नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज प्रिन्स कट ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची ते सांगणार आहे। जर तुम्हाला ह्या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेल्या लिंकवरती क्लिक करून बघू शकता। येथे मी हे ब्लाऊज फक्त 15 मिनिटात शिवून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ब्लाऊज शिवत आहे ते। सर्वप्रथम मी पुढच्या भागाचे अस्तर जॉईंट करून घेतले आणि त्यानंतर प्रत्येक पार्टचे व्यवस्थित साइडने एक्स्ट्रा जो कपडा आहे किंवा धागे आहेत ते व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। ह्या ब्लाऊजला थोडे स्टोन असल्यामुळे मला शिवण्यामध्ये थोडे प्रॉब्लेम येत आहे, तरीसुद्धा मी कशा पद्धतीने व्यवस्थित सरळ करून शिवले आहे। जर समजा आपला कपडा थोडाही क्रॉस किंवा तिरपा झाला तर आपला बाही किंवा पुढचा भाग व्यवस्थित बसत नाही। त्यामुळे आपण अस्तर जॉईंट करताना एकदम फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित जॉईंट करायचे आहे। अस्तर जॉईंट झाल्यानंतर आपण पुढचा भाग जॉईंट करून घेणार आहोत। पुढचा भाग जॉईंट करत असताना वरच्या टीपपासून खालच्या टीपपर्यंत व्यवस्थित कपडा मागे पुढे न सरकवता व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे, सरळ पकडून। त्यानंतर आपण काचपट्टी किंवा हुक पट्टी करून घेणार आहोत। त्यासाठी आपण 1.5 इंचाची पट्टी अस्तरची कट करून घेतलेली आहे। ती व्यवस्थित जोडून डबल फोल्ड करून आपण शिलाई करून घेतलेली आहे। त्यानंतर खालच्या भागाला आपण 1.5 इंचाची दुसरी पट्टी अस्तरची जॉईंट करून घेतलेली आहे आणि तीही दाब शिलाई देऊन व्यवस्थित पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। वरती थोडा कपडा एक्स्ट्रा आला असेल तर तो आपण कट करून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूची ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। आय पट्टी किंवा मग बटन पट्टी जॉईंट करत असताना आपण पिसाचा कपडा आणि अस्तर दोघांचा आपण 3 इंचाची पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित उलट्या बाजूने ठेवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जॉईंट करून घ्यायची आहे। मध्ये एक टीप घेतल्यानंतर मी पुढच्या बाजूने टीप दिलेली नाही, कारण मला मशीनचे आय बनवायचे आहेत। तुम्हाला जर हाताचे आय बनवायचे असेल तर तुम्ही त्या पट्टीला 2 टिपा मारून घेऊ शकता। त्यानंतर परत खालच्या बाजूने आपण 1.5 इंचाची पट्टी घेऊन व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे, दाब शिलाई देऊन। ह्या पद्धतीने आपले ब्लाऊजचे दोन्ही भाग रेडी झालेले आहेत। आता आपण मापाचं ब्लाऊज घ्यायचे आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊजचा गळा मोजून घ्यायचा आहे। ह्या ब्लाऊजची उंची मी अर्धा इंच वाढवलेली होती, त्यामुळे मी मापाच्या ब्लाऊजला पुढच्या भागाला खाली अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून मग वरती गळा मोजलेला आहे। जर तुम्ही मापाच्या ब्लाऊज इतकीच उंची घेतलेली असेल तर तुम्ही तंतोतंत खालची पट्टी म्हणजेच हुक पट्टी मापाच्या ब्लाऊजच्या हुक पट्टीवरती ठेवून वरच्या गळ्यापर्यंत मोजून घेऊ शकता। त्यानंतर मी येथे गळा कट करून घेऊन गळ्याची पट्टी जॉईंट करून घेत आहे। गळ्याची पट्टी जॉईंट करण्यासाठी मी येथे 1.5 इंचाची पट्टी घेतलेली होती। 1.5 इंचाची पट्टी घेतल्यानंतर आपल्याला पायपिंग खूप छान पद्धतीने करता येते। पायपिंगची पट्टी लावत असताना थोडी खेचून घ्यायची आणि पायपिंगची पट्टी लावल्यानंतर परत डबल शिलाई देऊन कट देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर तीच पट्टी थोडी फोल्ड करून दाब शिलाईसारखी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर खालचा कपडा कट करून आपण फोल्ड करून परत पायपिंग बारीक पद्धतीने करून घ्यायची आहे, आपल्याला हवी असेल तशी। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही। येथे आपली पायपिंगही रेडी झालेली आहे आणि दोन्ही भाग रेडी झालेले आहेत। आता आपण मागचा भाग तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मला कस्टमरने पंचकोन गळा सांगितलेला होता, मग मी तो जाड कपडा असल्यामुळे अस्तरलाच कॅनव्हास चिपकून दिले आणि त्याच्यावरती पंचकोन कट करून घेतलेला आहे। जर तुमचे ब्लाऊज पातळ कपडा किंवा मग सुळसुळीत कपड्याचे असेल तर तुम्ही गळा दुसऱ्या कपड्यावरती करू शकता।
आणि जर कपडा जर जाड असेल, आतून काही दिसत नसेल, तर तुम्ही त्याच कपड्याला कॅनव्हास जॉईन करून पलटी मारू शकता। खालच्या बाजूनेही मी सरळ टीप मारून घेतलेली आहे आणि मधून पलटी करून घेत आहे गळ्याची पलटी मारून घेतल्यानंतर व्यवस्थित आपण हाताने गळा फिनिशिंगमध्ये करून घ्यायचा आहे। कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। जर कोणे व्यवस्थित निघत नसतील तर प्रेस करून घ्यायची आहे। येथे कडक कपडा असल्यामुळे माझे कोणे व्यवस्थित निघालेले आहे आणि आता मी सर्व बाजूंनी व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर त्या कपड्याला मॅच होईल अशी लेस डबल करून लावायला सांगितलेली होती, मी तशा पद्धतीने लावून दिलेली आहे। आपल्या कस्टमरची जशी डिमांड असेल त्याच पद्धतीने आपण लेस किंवा मग गळा तयार करून द्यायचा आहे। त्यानंतर मी शोल्डर जॉईन करून घेत आहे। शोल्डर मी सरळच जॉईन करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण जेव्हा शिवत असतो तेव्हा आपल्याकडनं कपडा खेचला जातो, त्यामुळे आपले शोल्डर मागे पुढे होऊ शकतं। त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी शोल्डर आणि सर्व मापे व्यवस्थित मोजून कट करून घ्यायचा आहे। मी शोल्डरच्या ठिकाणी थोडं अर्धा पाव इंच कपडा एक्स्ट्रा असल्यामुळे मी तेथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी फिटिंगचे माप टाकत आहे। फिटिंगचे मापही टाकताना आपण पुढच्या भागाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि फिटिंगचे माप टाकत असताना छाती जर समजा 9 इंच असेल तर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन पुढे पाव इंच किंवा मग किंचित कपडा जरी एक्स्ट्रा असेल तरीही तो कट करून घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्या ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग खूप छान येते। पुढच्या भागाला एक्स्ट्रा कपडा बिलकुल ठेवायचा नाही। त्यानंतर येथे मी बाही जॉईन करून घेत आहे। बाही मी व्यवस्थित जॉईन करून घेतलेली आहे। आता येथे ब्लाऊजची फिटिंग करून घेत आहे। तुम्ही बघू शकता कुठेही कमी जास्त काहीच नाही, ब्लाऊज व्यवस्थित सरळ दिसते आपल्याला टिपांमध्ये। खड्यांचे ब्लाऊज असल्यामुळे येथे माझा धागा कट होतोय। फिटिंगच्या टिपा मी 3 मारते, म्हणजे कस्टमरला जर टाईट झाले तर ते खोलून घेऊ शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही 3-3 टिपा फिटिंगच्या टाकून घ्यायच्या आहेत। माझ्याकडे इंटरलॉकचं मशीन असल्यामुळे मी ते साईडच्या बाजूने इंटरलॉक करून घेते। तुम्ही ते कवर शिलाई घातली तरी चालेल आणि तुम्ही बघू शकता माझी बाहीची टिपही मागे पुढे झालेली नाही आणि व्यवस्थित सरळ लाईनमध्ये आलेली आहे आणि ब्लाऊजही किती फिनिशिंगमध्ये दिसत आहे। थँक्यू।